हाय सगळ्यांना, मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं अजून एकदा स्वागत करते अजून एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, बाकीची सगळी कामं आवरून घेतलेली आहेत आणि सगळ्यात शेवटी माझं चालू आहे कपड्यांच्या घड्या घालणं। खूप कपडे होते ॲक्च्युअली 2 दिवसाचे आणि धुवून ठेवलेले होते, पण घड्या घालायच्या बाकी होत्या तर आणून तसंच मी ठेवत होते। 2 दिवस झालं घड्या काही घालणं झालेल्या नाहीत आणि चेअर फुल भरलेलं होतं तर म्हटलं चला आता घड्या करून घ्याव्या, कारण खूप झाल्यावर पण अजून कंटाळा येतो नंतर। आणि माझं सगळ्यात कंटाळखोर काम म्हटलं तर हेच आहे, कपड्यांच्या घड्या करणं। मला हे काम अजिबात आवडत नाही, पण केल्याशिवाय पर्याय नाही। सो त्यामुळे चालू आहे माझं। आणि सगळ्यात शेवटी म्हणजे कसं बाकीचे कामं वगैरे आवरल्याच्या नंतरच हे काम करत असते मी निवांत झाल्यावर सगळं, कारण बाकीचे काम अगोदर इम्पॉर्टंट असतात आणि हे काय बसल्या बसल्या आपण कुठेही करू शकतो, त्यामुळे मग सगळ्यात शेवटी करून घेत आहे। तर दुपारी बघा माझं जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि वेदांत स्कूलमध्ये गेलेला होता तर तेवढ्या वेळामध्ये माझं हे काम चालू होतं। आणि वेदांत आल्याच्या नंतर वेदांत काही करू देत नाही, त्याचंच बघावं लागते, होमवर्क असतो, टिफिन जेवण सगळं मग त्याचं बघावं लागतं। आणि त्याला वाटतं मी घरी आल्यावर मला वेळ द्यावा, माझ्यासोबत थोडंफार खेळावं, तर मला त्याच्याबरोबर खेळावं सुद्धा लागतं। तर त्यामुळे मग माझी सगळे कामं आवरून घेतलेली आहेत। नंतर तो आल्यावर फक्त त्याच्याकडेच लक्ष देता येतं थोडाफार। आणि कसं कोणत्याही मुलांना प्रत्येक मुलांना वाटतं की आपल्या आईने आपल्याबरोबर थोडासा वेळ घालवला पाहिजे, कारण कामामुळे आपल्याला वेळ भेटत नाही सहसा। तर त्यामुळे पण मी करत असते, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा वेदांतला देण्याचा प्रयत्न करते। आपलं कामाचं तर काय रोजच चालू असतं, पण आता या एजमध्ये मुलांना त्यांच्या मनासारखं पण पाहिजे असतं, त्यामुळे मग त्यांच्यासारखं पण झालं पाहिजे। कामाचं काय चालतच राहतं, तर काम काय संपण्याचं नाव घेत नाही, दिवसभर जरी करत राहिलं तरी आपला हात सारखं चालूच असतो। तर त्यामुळे बघा, चला मी कपड्यांच्या घड्या करून घेते आणि परत बोलते। तर बघा, वेदांतचं सेक्शन म्हणजे त्याचे कपडे कसे विचकून ठेवलेले आहेत पूर्ण। आता मी मागे किती दिवस झाला असेल पूर्ण करून ठेवलं होतं व्यवस्थित त्याचे कपडे सगळे, आमच्या तिघांचे पण त्याने आहे तसं करून ठेवलेलं आहे। अजून बघा, अगोदर इथे ठेवायचे त्याचे कपडे मी, पण आता इथे त्याचा हात पोहोचायचा त्यामुळे वरी केलं, पण वरी पण त्याने तसंच करायला सुरुवात केलेली आहे। आणि ह्या कपाटाचा दरवाजा पूर्ण खराब म्हणजे बाजूलाच निघून ठेवलेला आहे बघा, इकडच्या साईडला ठेवलाय आम्ही असा बाजूला काढून, कारण वेदांत सारखा तिकडे जातो त्यामुळे एखादं डोक्यात वगैरे पडेल, त्यामुळे मग साईडला ठेवलेला आहे। त्यामुळे बघा धूळ कसली बसायली कपाटामध्ये दरवाजा नसल्यामुळे। आणि हे कपाटाचा डोअर हे पण खराबच झालेला आहे, त्यामुळे एनी टाइम कपाट उघडच असतं। आणि धूळ बघा कसली जाईलेली आहे, एकदम लो क्वालिटीचं हलकं कपाट दिलेलं आहे त्या ओनरनं आम्हाला, त्यामुळे अजिबात चांगलं राहिलेलं नाही। बघा असं ठेवावं लागते उघडच पूर्ण त्याला। आणि इकडच्या साईडला ठेवतायत दरवाजाच्या समोर अंथरून पांघरून आपलं, कारण दुसरीकडे जागाच नाही ठेवायला, कुठेच ठेवायला कुठे काहीच नाही, पूर्ण ओपन आहे तशी रूम बघितली म्हणजे आहे। आणि आम्हाला तेव्हा समजलं नाही की कशी करायला पाहिजे कशी नाही, तर तेव्हा आम्ही कसं केलं, आम्हाला तिथे पाण्याची खूप अडचण होती, दुसरीकडे अगोदर राहत होता तिथे, त्यामुळे आम्ही पटकन म्हणजे सडनली असा डिसिजन घेतला आणि ह्या ठिकाणी ह्या रूममध्ये येऊन राहायला चालू केलं। समजा ही रूम आम्ही सिलेक्ट केली तेव्हा म्हणजे हे हॉल वगैरे खूप मोठा आहे त्यामुळे छान वाटलं। आणि आम्ही ह्याचा विचार केलाच नाही की कुठे ठेवायला काही जागा नाही किंवा किचनमध्ये ठेवायला जागा नाही, कुठे आहे तसं ओपन किचन पूर्ण, कुठेच कपबोर्ड नाही। कपबोर्ड तिने ते नंतर दिलेलं आहे कपाट, 1-2 महिने आम्ही राहायला आलात अगोदर इकडे आणि त्या 2 महिन्याच्या नंतर तिने ते कपाट दिलं, ते पण एवढं स्मॉल दिलेलं आहे, एवढं छोटं दिलेलं आहे, आमच्या तिघांचे कपडे त्यामध्ये बसत पण नाहीत, तर ते पण अनसफिशियंटच आहे। आणि बाकी हॉलमध्ये सुद्धा कुठे काही ठेवायचं म्हटलं तर जागा नाही, बेडरूम मध्ये पण तेच आहे, बेडरूम मध्ये सुद्धा कुठे काही ठेवायचं झालं तर तिथे सुद्धा जागा नाही, त्यामुळे एवढं सामान अस्तव्यस्त झालेलं आहे ना, आता एवढा पश्चाताप झालाय, उगीच रूम केली असं वाटतं। हे एकतर एवढा मोठा रेंट द्या तर द्या आणि त्याला काही आपल्याला जेवढ्या फॅसिलिटी पाहिजे तेवढ्या नाहीत, पण तेव्हा कसं आमची चूक झाली, तेव्हा आम्हाला एवढं समजलं नाही, लक्षात आल्या नाहीत गोष्टी, आणि जेव्हा त्या आम्हाला गोष्टी फेस करत जावं लागलं तेव्हा लक्षात येत गेलं की आपण हे उगीच केलं किंवा आपण चुकीचं केलं हे करून। आणि आता कसं थोड्या दिवसच राहायचं ह्या रूम मध्ये, 5-6 महिन्यासाठी, नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये शिफ्ट व्हायचंय, त्यामुळे मग
आहे तिथे ऍडजस्ट करून म्हटलं उगीच कशाला चेंज करत बसायचे 5-6 महिन्यासाठी, म्हणून मग आम्ही इथे राहत आहोत. पण राहण्यासारखं राहिलेलं नाही इकडे. एकतर पूर्ण रेंट वाढवलाय तिने, नंतर वॉटरचे म्हणजे पाण्याचे पैसे सेपरेटली द्यावे लागतात. पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू तरी आमच्याकडे कधी कधी एवढा प्रॉब्लेम चालू होतो पाण्याचा भयानक. आम्हाला आठवड्याला 1 टँकर टाकावंच लागतं आणि टँकरचे वेगळे पैसे द्यायचे आणि नंतर तिचे महिन्याचे जेवढे ठरलेले पैसे आहेत पाण्याचे तर ते वेगळेच द्यायचे. त्यामुळे राहण्यासारखं अजिबात राहिलेलं नाही. पण पर्याय नाही, सो 5-6 महिने कसे तरी ऍडजस्ट करायचे आणि नंतर वेदांचं एवढं वर्ष लास्ट इथं कम्प्लीट करून नंतर महाराष्ट्रामध्ये शिफ्ट व्हायचे. त्यामुळे आम्ही राहत आहोत इथे. सो चला आहे तसं आता ऍडजस्ट करायचं, राहायचं, काही पर्याय नाही. थोड्या दिवसासाठी चेंज करणं पण परवडत नाही, कारण डिपॉझिट वगैरे पूर्ण खूप द्यावं लागतं आपल्याला आणि इथे आपले आहे तेवढे आपण जेवढं डिपॉझिट दिलेलं आहे तेवढं आपल्याला काही परत भेटत नाही. त्यामुळे मग आपला लॉस आहे. त्यामुळे आता 5-6 महिने ऍडजस्ट करायचं आणि निघायचं. ऍटलिस्ट किचनमध्ये तरी काहीतरी असायला पाहिजे. किचनमध्ये काही जर ठेवायला नसलं तर किचनमध्ये पूर्ण गोंधळच उडून जातो. तसंच चालू आहे माझं. स्वतः चला जाऊ दे, शिकायला भेटला आणि नंतर जेव्हा मी रूम करेल तेव्हा सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच करणार आहे. तेव्हा काही असं होणार नाही. एकदा चूक होते नंतर होत नाही. तर वेदांत जस्ट आला बघा स्कूलमधून आणि कालचा केक होता ते खातोय आणि माझं चालू आहे जेवण. भोपळ्याची भाजी बनवली होती आज, दही आणि चपाती. वेदांचं चालू आहे खाणं केक. त्याला खूप आवडतो केक. ते 2 दिवस तर चालत राहतो आमचा केकचा राडा बर्थडे झाल्यापासून. हो ना वेदा? पण मला टॉय केकच पाहिजे होता, पण इथं नाही ना. हो इथं नाही भेटला नाही रे. आहे का? नेक्स्ट टाइम घेऊ. हा पुण्याला असते की? हा पुण्याला असते, इथं नाही. तर चला नॉर्मल एरिया आहे. जेवण करून घेतात आणि नंतर बोलवायचे वेदांच्या फ्रेंडला आणि माझ्या पण फ्रेंडला. सो नंतर गप्पा वगैरे चालतील आमच्या. सो चला जेवण करून घेते. संपवलं की खरंच. आणि केळी उघडते का? गुड, व्हेरी गुड. चपातीन भाजी खाल्ली की बाळानं? हा वाव, व्हेरी गुड. गुड बॉय, यू आर बिकमिंग गुड बॉय. ते बघ तुझे बलून्स तिकडे उडायला लागलेत. राहू दे बाहेरच ठेव. हा राहू दे, साईडला ठेव तिकडे. होमवर्क करून घे तोपर्यंत. ढोकळा आवडतंय. हो का? तर वेदांतला टिफिन मध्ये सुद्धा मी भोपळ्याची भाजी दिली होती आणि 2 बनाना दिले होते, तर त्याने फिनिश केले. आमच्या भोपळ्याची भाजी त्याच्या पप्पाला आवडत नाही, तरी पण मी बनवलं होतं आज, कारण दुसरा काही पर्यायच नव्हता त्यामुळे. पण वेदांतनं खाल्लंय, पूर्ण डब्बा संपवलाय. सो छान वाटतं असं. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आजचा छोटूसा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.